नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई. प्राप्तिकर विवरणपत्र, त्यांच्या अंतिम तारखा, सुधारित विवरणपत्र आणि दंडांमध्ये दंडात्मक तरतुदीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्या बदलासंदर्भात महत्त्वाची माहिती. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायदा 2025 अंतर्गत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आणि करदात्यांसाठी दिलासादायक बदल प्रस्तावित केले आहेत. या बदलांचा उद्देश करदात्यांवरील अनुपालनाचा ताण कमी करणं, अंतिम तारखांमध्ये सुसूत्रता आणणं आणि अनावधानाने झालेल्या चुका सुधारण्याची संधी वाढवणं हा आहे. प्राप्तिकर कायदा 2025च्या कलम 263 मध्ये करदात्यांद्वारे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासंदर्भात काही स्पष्ट तरतुदी केल्या आहेत. अंतिम तारखांबाबतची तरतूद. कायद्याच्या कलम 263(1)(c) अंतर्गत अंतिम तारीख ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे आणि ही अंतिम तारीख म्हणजे संबंधित कर वर्षानंतरच्या आर्थिक वर्षातील ती तारीख ज्या तारखेपर्यंत विविध अटीनुसार वेगवेगळ्या वर्गातील करदात्यांना विवरणपत्र दाखल करणं आवश्यक असतं. व्यवसाय किंवा पेशांमध्ये गुंतलेल्या करदात्यांना तसेच फर्मच्या भागीदारांना त्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण आवश्यक नाही अशा भागीदारांना आणि विश्वस्त संस्थांना आवश्यक अनुपालनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखांचे सुसूत्रीकरण करण्याचा यात प्रस्ताव आहे. यामुळं करदात्यांना दिलासा मिळेल आणि अनावश्यक तक्रारी कमी होऊ शकतील अशी अपेक्षा आहे. प्राप्तिकर विवरणपत्र नंबर 1 आणि 2 दाखल करणारे करदाते. प्राप्तिकर विवरणपत्र क्रमांक 1 सेवक, निवृत्ती वेतनधारक, व्यवसाय न करणारे करदाते परंतु इतर कोणत्याही स्रोतातून करपात्र असणारे, नफ्यासह उत्पन्न मिळवणारे करदाते दाखल करू शकतात. तथापि त्यांचे करपात्र उत्पन्न ₹50 लाखापेक्षा अधिक नसेल तर या वर्गवारीत असणाऱ्या करदात्यांचे उत्पन्न जर ₹50 लाखापेक्षा अधिक असेल तर त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र 1 दाखल करायचे आहे. यातील वरील वर्गवारीमध्ये अनिवासी भारतीय, हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती सुद्धा समाविष्ट आहेत. या करदात्यांनी त्यांची प्राप्तिकर विवरणपत्रे कर वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या 31 जुलै वा त्या अगोदर दाखल करणे अपेक्षित आहे, जी सदर वर्गवारीस विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे व ती सद्य अर्थसंकल्पात कायम ठेवण्यात आली आहे. त्यात बदल करण्यात आलेला नाही. व्यवसाय किंवा पेशांमधील करदाते ज्यांची प्राप्तिकर कायदा किंवा इतर कोणत्याही लागू कायद्यानुसार लेखा परीक्षित असणं आवश्यक नाही. ज्या करदात्यांना व्यवसाय किंवा पेशांमधील कार्यातून नफा व लाभातून उत्पन्न मिळते आणि त्यांची खाती प्राप्तिकर कायदा किंवा इतर कोणत्याही लागू कायद्यानुसार लेखा परीक्षित करणे आवश्यक नाही किंवा ज्या फर्मच्या भागीदारांची खाती लेखा परीक्षित असणे आवश्यक नाही किंवा अशा भागीदारांची पत्नी जोडीदार जर कलम 10 लागू होत असेल तर अशा करदात्यांनी पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्रे कर वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या 31 जुलै व त्या अगोदर दाखल करणे अपेक्षित होते. व्यापार किंवा डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील इत्यादी पेशांमध्ये गुंतलेल्या करदात्यांना तसेच ज्या फर्मच्या भागीदारांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण आवश्यक नाही अशा भागीदारांना आणि विश्वस्त संस्थांना आवश्यक अनुपालनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल आणि अनावश्यक तक्रारी कमी होतील अशी अपेक्षा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या वर्गवारीसाठी प्राप्तिकर विवरणपत्र करदात्याला अंतिम दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. करदाता कंपनी असल्यास किंवा कंपनी व्यतिरिक्त करदाता ज्यांची खाती लेखापरीक्षित असणे आवश्यक आहे किंवा लेखापरीक्षित फर्मचा भागीदार किंवा त्यांच्या पत्नी आहेत. सध्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही करदात्याची वार्षिक उलाढाल ₹1 कोटीपेक्षा अधिक असेल किंवा अनुमानित उलाढाल ₹2 कोटी अधिक असेल किंवा व्यावसायिकांसाठी उलाढाल 50 लाख पेक्षा अधिक असेल
तर प्राप्तिकर कायद्याअंतर्गत लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. तथापि 95% पेक्षा अधिक उलाढाल जर डिजिटल चॅनल मार्फत होत असेल तर सदर मर्यादा 10 कोटी रुपये तर अनुमानित उलाढालीसाठी 3 कोटी रुपये करण्यात आली आहे. व्यावसायिकांसाठी अनुमानित उत्पन्नासाठी जरी डिजिटल उलाढाल 75 लाखापर्यंत वाढवण्यात आली असली तरी लेखापरीक्षणाची मर्यादा पूर्वी एवढीच म्हणजे 50 लाख असणार आहे. याखेरीज अनुमानित उत्पन्नाच्या टक्केवारीपेक्षा कमी उत्पन्न दर्शवल्यास लेखापरीक्षण आवश्यक आहे. अशा करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखला मिळण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे. चौथा, करदाता फर्मचे भागीदार किंवा अशा भागीदाराच्या पत्नी यासह आंतरराष्ट्रीय कर असणारे करदाते बजेटमध्ये उल्लेख नाही सबब जुनीच मर्यादा तारीख आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार असणाऱ्या करदात्यांची लेखापरीक्षण मर्यादा ओलांडल्यामुळं दाखल करायचा फॉर्म 3CEB मधील अहवाल दाखल करायची अंतिम तारीख बदल झाला नसल्याने तसेच फर्मचे भागीदार किंवा अशा भागीदाराची पत्नी यासह प्राप्तिकर कायदा कलम 172 लागू असल्यास 30 नोव्हेंबरच कायम ठेवण्यात आली आहे. थोडक्यात, करदाता फर्मचे किंवा भागीदार किंवा अशा भागीदाराची पत्नी असेल जिथे कलम 172 लागू होते त्यांना 30 नोव्हेंबर, कंपनी आणि इतर 31 ऑक्टोबर, लेखापरीक्षण नसलेले लोक करदाते 31 ऑगस्ट आणि इतर कोणतेही करदाते 31 जुलै आहे. अंमलबजावणी कधीपासून? प्राप्तिकर कायदा 2025 मधील सुधारणा 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील आणि त्या करवर्ष 26-27 आणि त्या नंतरच्या वर्षासाठी लागू असतील. प्राप्तिकर कायदा 1961 मध्ये संबंधित सुधारणा 1 मार्च 2026 पासून लागू होतील आणि त्या मूल्यांकन वर्ष 2026-37 मागील वर्ष 25-26 साठी प्रभावी असतील. सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी वाढवला. कलम 263(5) नुसार एखाद्या करदात्याने मूळ किंवा विलंबित विवरणपत्र सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणतीही चूक किंवा चुकीचे विधान आढळल्यास तो सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो. सध्या असे सुधारित विवरणपत्र संबंधित कर वर्षाच्या समाप्तीपासून 9 महिन्याच्या आत म्हणजे 31 डिसेंबर पूर्वी किंवा कर निर्धारण पूर्व होण्यापूर्वी त्याच्या अगोदर जे असेल त्या अगोदर सादर करणे आवश्यक आहे. सध्या विलंबित आणि सुधारित विवरणपत्रांसाठी अंतिम मुदत समान असल्यामुळं ज्या करदात्यांनी विलंबित विवरणपत्र शेवटच्या तारखेला दाखल केले आहे त्यांना सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची संधी मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची मुदत 9 महिन्यांवरून 12 महिने करण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ सदर विवरणपत्र आता 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्च पर्यंत दाखल करता येईल. संबंधित कर वर्षाच्या समाप्तीपासून 9 महिन्यानंतर दाखल होणाऱ्या सुधारित विवरणपत्रांवर कलम 428 ब अंतर्गत शुल्कही आकारण्याचा प्रस्ताव आहे. पूर्वी असे शुल्क ₹5,000 होते, ते आता ₹1,000 द्यावे लागेल. हे बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. कर वर्ष 26-27 आणि पुढील वर्षासाठी प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 139(5) आणि कलम 234I मध्येही त्यानुसार सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून त्या 1 मार्च 2026 पासून लागू होतील. नुकसानीत घट झाल्यास अद्ययावत विवरणपत्र दाखल करण्याची व्याप्ती. प्राप्तिकर कायदा 2025 मधील कलम 263(6) नुसार करदाता संबंधित कर वर्षानंतरचा आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून 48 महिन्याच्या आत अद्ययावत विवरणपत्र दाखल करू शकतो. तथापि सदर अद्ययावत विवरणपत्र तोट्याचे विवरणपत्र असू शकत नाही किंवा त्यामुळे करदायित्व कमी करता येत नाही किंवा परताव्याची रक्कम वाढू शकत नाही. करदात्यांच्या सूचनांचा विचार करून ज्या प्रकरणांमध्ये करदाता आधी दाखल केलेल्या तोट्याच्या विवरणपत्रात दावा केलेल्या तोट्याची रक्कम कमी करत असेल अशा प्रकरणांमध्ये सुधारित अद्ययावत विवरणपत्र दाखल करण्यास आता परवानगी देण्यात येणार आहे. अतिरिक्त प्राप्तिकराबद्दल तरतूद. कलम 267 मध्ये सुधारणा करून कलम 280 अंतर्गत दिलेल्या सूचनेनुसार ठराविक कालावधीत अद्ययावत विवरणपत्र दाखल केल्यास देय कर व व्याजाच्या एकूण रकमेवर 10% अतिरिक्त प्राप्तिकर आकारण्याचा प्रस्ताव आहे. तथापि ज्यावर असा प्राप्तिकर भरला आहे त्या उत्पन्नावर कलम 439 अंतर्गत दंड आकारला जाणार नाही अशी सुधारणा करण्यात आली आहे. वरील सर्व सुधारणा
1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. कर वर्ष 2026-27 आणि त्यानंतरच्या वर्षासाठी प्राप्ती कर अधिनियम 1961 मध्ये सुसंगत सुधारणा 1 मार्च 2026 पासून पूर्वलक्षित तारखेने लागू करण्याचा देखील याचा प्रस्ताव आहे. जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.